ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं हा भ्रष्टाचार आहे। साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले हे समोर आलंय। 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मत विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे। ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे। का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं। आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली। ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीनं महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे। मग हा कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे। मोदी युगामध्ये जर होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही।